नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. कल्पना करा की आपल्याला टेलविंड ट्रेडर्स नावाच्या एका मोठ्या जागतिक कंपनीसाठी स्क्रॅचपासून एक संपूर्ण डिजिटल घर तयार करायचंय. म्हणजे एक क्लाउड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर. आणि हे फक्त एक ऑफिस नाही, तर एक संपूर्ण ग्लोबल हेडक्वार्टर आहे, जे आपल्याला Azureमध्ये बांधायचंय. हो. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या मदतीने हे डिजिटल घर कसं बांधायचं याचा प्रत्येक टप्पा सोप्या भाषेत समजून घेऊया. असं समजूया की आपण स्क्रीन शेअर करूनच शिकत आहोत आणि एक तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अगदी बरोबर. कोणत्याही मोठ्या IT प्रोजेक्टसाठी नेटवर्क हा पाया असतो, नाही का? जर पायाच कच्चा राहिला तर त्यावर तुम्ही कितीही मोठी इमारत बांधा ती कोसळणारच. याला एका नवीन शहराची रचना करण्यासारखं समजा. आधी आपण रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांची योजना आखतो आणि मग त्यावर इमारती बांधायला सुरुवात करतो. Azureमध्ये हेच तत्त्व लागू होतं. चला तर मग कामाला लागूया. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक ब्लूप्रिंट लागतो. तर आपल्या या डिजिटल घराचा नकाशा कसा असेल? पहिली पायरी काय? सगळ्यात आधी काही मूलभूत पण अत्यंत महत्त्वाचे नियम ठरवावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे नेमिंग कन्व्हेन्शन, म्हणजेच प्रत्येक गोष्टीला नाव देण्याची एक पद्धत. आपल्या प्रत्येक रिसोर्सला म्हणजे प्रत्येक खोलीला, प्रत्येक मशीनला एक ओळखण्यायोग्य आणि सुसंगत नाव देणं. अच्छा. हो, मला आठवतंय, एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. आणि मग काय, 6 महिन्यांनी जेव्हा ऑडिट आलं, तेव्हा ते टेस्ट VM फायनल आणि प्रॉड VM टेम्प हा. अशा नावांचा अर्थ लावेपर्यंत आमची अक्षरशः दमछाक झाली. तेव्हापासून मी सगळ्यांना सांगतो, पहिला 1 तास नावांवर खर्च करा, पुढचे 100 तास वाचतील. हा. हे तर फायनल रिपोर्ट V2 अपडेटेड final.doc सारखं झालं. अगदी पटलं. ठीक आहे, नावांचं ठरलं. पुढे काय? पुढे येतात रिजन्स, म्हणजेच प्रदेश. आपलं घर कोणत्या शहरात म्हणजे कोणत्या Azure रिजनमध्ये असेल हे ठरवणं. टेलविंड ट्रेडर्स ग्लोबल आहे, त्यामुळे त्यांचे ग्राहक जिथे जास्त आहेत तिथे एक रिजनल ऑफिस असायलाच हवं, जसं की मुंबई, सिंगापूर, लंडन. तिसरी गोष्ट आहे IP ॲड्रेसेस. हे म्हणजे आपल्या घराचा पत्ता किंवा प्लॉट नंबर. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा जास्त मोठी जागा घेऊ नये, नाहीतर ती जागा आणि पैसे दोन्ही वाया जातात. म्हणजे 3 BHKच्या गरजेसाठी अख्खी इमारत बुक करण्यासारखं आहे. अगदी. आणि या ब्लूप्रिंटमधला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सेगमेंटेशन, म्हणजेच विभागणी. विभागणी? हो. एका मोठ्या ऑफिसमध्ये जसं फायनान्स डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट वेगळं असतं, तसंच इथे आपण एकाच नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या खोल्या किंवा विभाग तयार करतो, ज्यांना सबनेट्स म्हणतात. वेब सर्व्हरसाठी एक खोली, डेटाबेससाठी दुसरी, जिथे फक्त अधिकृत लोकांनाच प्रवेश असेल. यामुळे सुरक्षा वाढते आणि व्यवस्थापन खूप सोपं होतं. म्हणजे ऑफिसचं इंटिरियर डिझाईन करतानाच ठरवायचं की बॉसची केबिन कुठे, कॉन्फरन्स रूम कुठे आणि कॅफेटेरिया कुठे, जेणेकरून कामात गोंधळ होणार नाही. ओके, ब्लूप्रिंट तयार आहे. आता घराचे प्रकार निवडूया. बंगलो, अपार्टमेंट की मोठी वेली. Azureमध्ये कोणते पर्याय आहेत? Azureमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या रचना किंवा डिझाईन पॅटर्न्स आहेत. पहिला आहे सिंगल व्हर्च्युअल नेटवर्क. हे एका मोठ्या बंगल्यासारखं आहे, सगळं काही एकाच नेटवर्कमध्ये. लहान कामांसाठी किंवा सुरुवातीला हे ठीक आहे, पण जसं जसं काम वाढत जातं तसतसा पसारा वाढतो आणि मग व्यवस्थापन करणं अवघड होतं. म्हणजे घरात माणसं वाढली की एकाच बंगल्यात अडचण व्हायला लागते. मग दुसरा पर्याय काय? दुसरा पर्याय आहे मल्टिपल व्हर्च्युअल नेटवर्क्स विथ पिअरिंग. हे 2 वेगळ्या बंगल्यांसारखं आहे, जे एका खाजगी रस्त्याने जोडलेले आहेत. या रस्त्याला आपण पिअरिंग म्हणतो. यामुळे कामाची विभागणी करणं सोपं जातं, जसं की डेव्हलपमेंट टीमसाठी एक वेगळं नेटवर्क आणि टेस्टिंग टीमसाठी दुसरं. ते एकमेकांशी बोलू शकतात, पण त्यांचं काम वेगळं राहतं. आणि तिसरा, जो मोठ्या कंपन्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो, तो कोणता? तो आहे हब-स्पोक टोपोलॉजी. हे एका मोठ्या कॅम्पस किंवा हवेलीसारखं आहे, जिथे एक मुख्य हब म्हणजे सेंट्रल बिल्डिंग आहे आणि त्याला अनेक स्पोक म्हणजे छोट्या छोट्या ऑफिस विंग्स जोडलेले आहेत. अच्छा. सुरक्षा, इंटरनेट कनेक्शन, फायरवॉल यांसारख्या सगळ्या महत्त्वाच्या आणि सामायिक सेवा त्या सेंट्रल हबमध्ये ठेवल्या जातात. आणि प्रत्येक ॲप्लिकेशन किंवा डिपार्टमेंटसाठी एक वेगळा स्पोक असतो. 1 मिनिट.
हबस्पोक ऐकायला खूपच आदर्श वाटतंय, पण ह्यात काही छुपे तोटे आहेत का? म्हणजे हब सांभाळणारी सेंट्रल आयटी टीम एक बॉटलनेक बनू शकते का? जिथे प्रत्येक स्पोक टीमला नवीन काही करायचं असेल तर हब टीमचा परवानगीची वाट बघावी लागते. कामाचा वेग कमी नाही होणार का यामुळे? खूपच महत्वाचा मुद्दा मांडला. हो, असं होऊ शकतं. यालाच सेंट्रलायझेशनचा धोका म्हणतात. जर हब टीम कार्यक्षम नसेल किंवा त्यांचे नियम खूप कडक असतील तर ते नवनिर्मितीला अडथळा ठरू शकतात. म्हणूनच हब स्पोक मॉडेल निवडणं हा फक्त एक तांत्रिक निर्णय नाहीये, तर तो एक संघटनात्मक निर्णय आहे, बरं का. यात स्वायत्तता आणि नियंत्रण यांच्यात योग्य संतुलन साधावं लागतं. अनेकदा कंपन्या स्पोक टीम्सना त्यांच्या नेटवर्कमध्ये काही प्रमाणात स्वातंत्र्य देतात, जेणेकरून ते वेगाने काम करू शकतील. अच्छा, म्हणजे ही फक्त वायरिंग डायग्राम नाही, तर कंपनीचं ऑर्गनायझेशनल चार्ट पण आहे. आता टेलविन ट्रेडर्सचं जुनं ऑन प्रेमायसेस ऑफिस पण आहे. तिथून या नवीन ॲझ्युअर घरात यायचं असेल तर रस्ता कसा बनवायचा? यासाठी Azure 3 मुख्य मार्ग देतं. पहिला आणि सर्वात सोपा मार्ग आहे Azure VPN गेटवे. हा इंटरनेट नावाच्या पब्लिक हायवेवरून एक सुरक्षित एन्क्रिप्टेड बोगदा तयार करण्यासारखा आहे. एक एन्क्रिप्टेड टनल तुमचा डेटा या बोगद्यातून जातो, त्यामुळे तो सुरक्षित राहतो. हा एक सोपा आणि तुलनेने स्वस्त पर्याय आहे. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्यासारखं, पण स्वतःच्या सिक्युरिटी गार्डसोबत. मग दुसरा मार्ग आहे Azure एक्सप्रेस रूट. हा स्वतःचा एक खाजगी डेडिकेटेड फ्लायओव्हर बांधण्यासारखा आहे. यात इंटरनेटचा वापरच होत नाही. तुम्ही एका खाजगी कनेक्टिव्हिटी प्रोव्हायडरच्या मदतीने थेट तुमच्या ऑफिसपासून Azureपर्यंत एक खाजगी रस्ता तयार करता. त्यामुळे तो जास्त वेगवान, जास्त विश्वसनीय आणि जास्त सुरक्षित असतो. पण साहजिकच तो VPN गेटवेपेक्षा महाग असतो. हे लवचिक आहे, हे खरंय. पण एक्सप्रेस रूट महाग आहे असं तुम्ही म्हणालात. साधारणपणे किती महाग? म्हणजे VPN गेटवेच्या तुलनेत 10 पट, 20 पट? कारण कंपन्यांसाठी बजेट हा सर्वात मोठा मुद्दा असतो. हा फरक खूप मोठा असू शकतो. VPN गेटवेची किंमत महिन्याला काही हजारांपासून सुरू होते, तर एक्सप्रेस राऊटची किंमत महिन्याला लाखांमध्ये जाऊ शकते. हे रिक्षाने जाणे विरुद्ध स्वतःची गाडी घेणे यासारखं नाही, तर बसने प्रवास करणे विरुद्ध चार्टर्ड प्लेन घेणे यासारखं आहे. एक्सप्रेस राऊट फक्त तेव्हाच वापरला जातो जेव्हा तुम्हाला अत्यंत कमी लेटन्सी आणि गॅरंटीड बँडविड्थची गरज असते, जसं की रिअल टाईम डेटा ॲप्लिकेशन किंवा SAP सारख्या महत्त्वाच्या ॲप्लिकेशनसाठी. समजलं. म्हणजे VIP मार्ग झाला हा. आणि तिसरा पर्याय आहे Azure व्हर्च्युअल व्हॅन. हे म्हणजे एक अशी स्मार्ट ट्रान्सपोर्ट कंपनी जी तुमच्यासाठी रस्त्यांचं संपूर्ण जाळं म्हणजे एक नेटवर्क तयार करते आणि त्याचं व्यवस्थापनही करते. तुम्हाला फक्त कोणत्या शहरांना म्हणजे कोणत्या ऑफिसेसना आणि Azure रिजनला जोडायचं आहे हे सांगायचं, मग ते VPN वापरून जोडायचं की एक्सप्रेस राऊट वापरून, हे सगळं व्हर्च्युअल व्हॅन सांभाळतं. मोठ्या ग्लोबल कंपन्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे, जिथे नेटवर्क मॅनेजमेंटची डोकेदुखी कमी करायची असते. तर आपलं हे नवीन चकचकीत अज्युअर घर तयार आहे आणि ते जुन्या ऑफिसशी जोडलेलं पण आहे. पण घर कितीही सुंदर असलं तरी त्यात लोक आल्याशिवाय त्याला शोभा येत नाही. तर आता आपल्या युजर्सना म्हणजे पाहुण्यांना आत कसं घ्यायचं आणि त्यांची गर्दी झाली तर काय करायचं? अगदी बरोबर. यासाठी लोड बॅलन्सिंग सेवा वापरल्या जातात. या सेवा एका हुशार ट्रॅफिक पोलिसासारखं काम करतात. त्या आलेल्या ट्रॅफिकला वेगवेगळ्या सर्व्हरवर विभागून पाठवतात, जेणेकरून एकाच सर्व्हरवर जास्त भार येत नाही. यात आपल्याकडे 4 मुख्य पर्याय आहेत. 4 प्रकारचे पोलीस. ते कोणते? पहिला आहे Azure फ्रंट डोअर. हा ग्लोबल ट्रॅफिक पोलीस आहे. तो जगभरातून येणाऱ्या वेब ट्रॅफिकला युजरच्या सर्वात जवळच्या आणि सर्वात वेगवान दाराकडे पाठवतो. जर मुंबईतला युजर असेल तर त्याला मुंबईच्या डेटा सेंटरकडे पाठवेल, लंडनच्या नाही. दुसरा आहे Azure ट्रॅफिक मॅनेजर. थांबा, हा ट्रॅफिक मॅनेजर DNS लेव्हलवर काम करतो असं मी वाचलंय. याचा सोप्या भाषेत अर्थ काय? चांगला प्रश्न. DNS म्हणजे इंटरनेटची फोन बुक. जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये google.com टाईप करता, तेव्हा DNS त्या नावाला एका IP ॲड्रेसमध्ये म्हणजे फोन नंबरमध्ये रूपांतरित करतं. ट्रॅफिक मॅनेजर हाच निर्णय घेतो की तुम्हाला कोणत्या सर्व्हरचा फोन नंबर द्यायचा. म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरने सर्व्हरला कॉल करण्याआधीच ट्रॅफिक मॅनेजर त्याला योग्य पत्ता सांगतो. तो GPS सारखा काम करतो, जो तुम्हाला प्रवासाला निघण्याआधीच सर्वोत्तम मार्ग सांगतो. अच्छा, म्हणजे हा पत्ता विचारल्यावर योग्य पत्ता सांगणारा पोलीस आहे. समजलं. आणि बाकीचे 2? तिसरा आहे Azure लोड बॅलन्सर.
हा एक जनरल ड्युटी पोलीस आहे जो कोणत्याही प्रकारच्या ट्रॅफिकला म्हणजे TCP UDP अतिशय वेगाने योग्य ठिकाणी पोहोचवतो. हा खूप वेगवान असतो. आणि चौथा आहे Azure ॲप्लिकेशन गेटवे. हा एक स्पेशलिस्ट पोलीस आहे जो फक्त वेब ट्रॅफिक सांभाळतो. तो येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणीही करू शकतो. म्हणजे तो फक्त पत्ता नाही बघत तर गाडीत काय आहे हेही तपासू शकतो. तर मग या 4 पर्यायांमध्ये निवड कशी करायची? हे सगळे एकमेकांचे स्पर्धक आहेत का? नाही, हेच तर गंमत आहे. ते एकमेकांना रिप्लेस करत नाहीत तर अनेकदा एकत्र काम करतात. उदाहरणार्थ, जागतिक स्तरावर युजर्सना जवळच्या रिजनमध्ये पाठवण्यासाठी तुम्ही फ्रंट डोअर वापरू शकता. मग त्या रिजनमध्ये आल्यावर वेब ट्रॅफिकला योग्य वेब सर्व्हरवर पाठवण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन गेटवे वापरू शकता. आणि त्याच वेब सर्व्हरला डेटाबेस सर्व्हरशी बोलायचं असेल तर अंतर्गत ट्रॅफिकसाठी तुम्ही लोड बॅलन्सर वापरू शकता. अच्छा. म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस, स्थानिक स्पेशलिस्ट पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा दल हे सगळे मिळून काम करत आहेत. एवढं सुंदर घर बांधल्यावर चोरांपासून आणि नको असलेल्या लोकांपासून संरक्षण तर करायलाच हवं. सिक्युरिटीसाठी अझोर काय काय देतं? अझोरमध्ये डिफेन्स अँड डेप्थ म्हणजेच बहुस्तरीय सुरक्षेची संकल्पना वापरली जाते. म्हणजे फक्त मुख्य दाराला कुलूप न लावता प्रत्येक खोलीला, प्रत्येक तिजोरीला वेगळं कुलूप लावणं. पहिला स्तर आहे अझोर DDoS प्रोटेक्शन. जर एकाच वेळी हजारो खोटे युजर्स तुमच्या दारावर हल्ला करत असतील, ज्याला DDoS हल्ला म्हणतात, तर ही सेवा त्यांना रोखते. जणू काही दाराबाहेरचे बाउन्सर्स जे बनावट गर्दीला आत येऊ देत नाहीत. बाउन्सर्स हे छान उदाहरण आहे. मग मुख्य सुरक्षा रक्षक कोण आहे? तो आहे अझोर फायरवॉल. हा आपल्या कॅम्पसचा मुख्य सुरक्षा रक्षक आहे, जो गेटवर बसून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची आणि व्यक्तीची तपासणी करतो. तुम्ही नियम ठरवू शकता की कोणत्या प्रकारचा ट्रॅफिक आत येऊ शकतो आणि कोणता बाहेर जाऊ शकतो. याशिवाय एक विशेष सुरक्षा रक्षक आहे, वेब ॲप्लिकेशन फायरवॉल किंवा WAF. हा फक्त वेब ॲप्लिकेशन्सचा बॉडीगार्ड आहे, जो सामान्य हॅकिंग हल्ल्यांना जसं की SQL इंजेक्शन ओळखतो आणि रोखतो. हा ॲप्लिकेशन गेटवे किंवा फ्रंट डोअर सोबत काम करतो. अजून काही? कारण एवढी सुरक्षा कधीच पुरेशी नसते. नक्कीच. एक महत्त्वाची सेवा आहे प्रायव्हेट लिंक. ही एक VIP किंवा गुप्त प्रवेशद्वार आहे. समजा तुमच्या ॲप्लिकेशनला अझूरच्या कोणत्या तरी सेवेशी जसं की अझूर SQL डेटाबेसशी बोलायचं आहे, तर प्रायव्हेट लिंक वापरून तुम्ही थेट खाजगी मार्गाने कनेक्ट होऊ शकता, पब्लिक इंटरनेटवर न जाता. आणि सर्वात शेवटी, पण सर्वात मूलभूत सुरक्षा आहे नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप्स म्हणजे NSGs. म्हणजे हे असं झालं का की अझ्योर फायरवॉल ठरवतो की बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये कोणती गाडी आत येऊ शकते, पण NSG ठरवतं की ती गाडी फक्त A विंगच्या पार्किंगमध्येच लागू शकते, B विंगमध्ये नाही. इट कंट्रोल्स इंटरनल मूव्हमेंट, राईट? अगदी अचूक. तुम्ही माझीच अनालॉजी माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. फायरवॉल हा परिमितीचा म्हणजे पेरिमीटरचा गार्ड आहे आणि NSG हे अंतर्गत म्हणजे इंटरनल गार्ड आहेत. ते प्रत्येक सबनेट किंवा प्रत्येक व्हर्च्युअल मशीनच्या दारावर उभे असतात आणि ठरवतात की या खोलीतून त्या खोलीत कोणाला प्रवेश द्यायचा. ठीक आहे, घरात येणारे मार्ग आणि सुरक्षा याबद्दल बोललो. पण घरातल्या लोकांना म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन्सना बाहेरच्या जगाशी म्हणजे इंटरनेटशी बोलायचं असेल तर त्याचे काय नियम आहेत? तो एकच नंबर दिसतो. हो. तसंच तुमच्या नेटवर्कमधल्या अनेक व्हर्च्युअल मशीन्सना जेव्हा बाहेर इंटरनेटशी बोलायचं असतं, तेव्हा त्या एकाच पब्लिक IP ॲड्रेसचा वापर करतात. यामुळे पब्लिक IP ॲड्रेसची बचत होते आणि तुमची अंतर्गत ओळख लपवली जाते. त्यामुळे सुरक्षाही वाढते. म्हणजे सगळ्यांचा एकच कॉमन नंबर. हो. छान आहे. आणि दुसरी गोष्ट, पण जर आपल्याला स्वतःचा मार्ग तयार करायचा असेल तर त्यासाठी आपण युजर डिफाईन्ड रूट्स म्हणजे UDRs वापरू शकतो. याचा वापर नेमका कुठे होतो? एखादं खरं उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. समजा तुमच्या कंपनीची पॉलिसी आहे की तुमच्या नेटवर्कमधून बाहेर इंटरनेटवर जाणारा प्रत्येक मेसेज किंवा डेटा पॅकेट आधी तपासला गेला पाहिजे. तर तुम्ही एक UDR तयार करू शकता जो सांगेल की या सबनेटमधून बाहेर इंटरनेटवर जाणारा सर्व ट्रॅफिक आधी अझ्योर फायरवॉलकडे तपासणीसाठी जाईल आणि मगच बाहेर जाईल. याला फोर्स्ड टनलिंग म्हणतात. तुम्ही अझ्योरचे डिफॉल्ट नियम बदलून स्वतःचे नियम लावू शकता. अच्छा, म्हणजे युजर डिफाईन्ड रूट म्हणजे आपण लावलेला एक बोर्ड की बाहेर जाण्यासाठी मुख्य दरवाजा वापरू नका, सिक्युरिटी चेकमधून जा, ते बंधनकारक आहे. हे तर नियंत्रणासाठी खूपच उपयोगी आहे.
तर आज आपण टेलविंड ट्रेडर्ससाठी एक संपूर्ण डिजिटल घर बांधलं. ब्लूप्रिंट बनवण्यापासून ते घराचे प्रकार ठरवणे, रस्ते बनवणे, पाहुण्यांचं स्वागत करणे आणि शेवटी एक बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. अगदी खरं आहे. ह्यातून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की क्लाउड नेटवर्क हे एक अदृश्य पण सर्वात महत्त्वाचं फाउंडेशन आहे आणि याचं डिझाईन तुमच्या कंपनीच्या संरचनेवर आणि कार्यपद्धतीवर अवलंबून असतं. हब स्पोक निवडणं हे फक्त केबल्स जोडणं नाही, तर ते तुमच्या टीम्सना किती स्वातंत्र्य द्यायचं हे ठरवण्यासारखं आहे. एक चांगला नेटवर्क आर्किटेक्ट हा फक्त टेक्नॉलॉजिस्ट नसतो, तर तो एक बिझनेस स्ट्रॅटेजिस्टही असतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण हे घर तर बांधलं, पण विचार करा, दिवाळी सेलसारख्या एखाद्या मोठ्या प्रसंगी अचानक लाखो ग्राहक आले, तर आपलं हे डिजिटल घर ते सांभाळू शकेल का? कोणती सेवा आपोआप मोठी होते, म्हणजे स्केल आउट होते, आणि कोणती नाही? या ऑटो स्केलिंगच्या क्षमतेवर विचार करायला नक्कीच मजा येईल. भेटूया पुढच्या वेळी.